वेलकम टू पार्थ कॉमर्स अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, मी महाडिक सर आणि या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा बुक किपिंग अँड अकाउंटन्सी 12वीचा सब्जेक्ट आहे तो शिकत आहोत, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण थेअरी प्लस सॉल्व अनसॉल्व प्रॉब्लेम शिकत आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्ही पहिल्यांदाच येत असाल तर मागील सर्व व्हिडिओ बघून घ्या, ज्याच्यामध्ये मी थेअरी, इम्पॉर्टंट कन्सेप्ट, इंट्रोडक्शन, पार्टनरशिप, फायनल अकाउंटचं समजून सांगितलेलं आहे. त्या व्हिडिओच्या प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये जे शिकवतो त्याच्या लेक्चर नोट्स जर तुम्हाला आवश्यक असतील PDF फॉर्मॅटमध्ये किंवा त्या मिळवायच्या असतील तर आपला एक टेलिग्राम चॅनल आहे पार्थ कॉमर्स अकॅडमी नावाचा, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्याला डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुकला पार्थ कॉमर्स अकॅडमीला फॉलो देखील करू शकता. तर अधिकचा वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया. आज आपण पार्टनरशिप फायनल अकाउंटचं सॉल्व एक्झाम्पल नंबर 6 अभ्यासणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करू. तत्पूर्वी लेक्चरमध्ये शेवटपर्यंत राहा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तरच तुम्हाला हे सगळे सॉल्व अनसॉल्व एक्झाम्पल समजणार आहेत. एकही व्हिडिओ मिस करू नका आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर चला सुरू करू. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्झाम्पल नंबर 6 समजून घेणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण मेथड सर्वांना माहिती की पहिल्यांदा एक्झाम्पल रीड करायचं, काय सांगितले ते समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ते सॉल्व करायला सुरुवात करायची आहे. तर पहा एक्झाम्पल काय सांगते ते समजून घेऊया. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ श्रेयस अँड मृणाल. बघा खाली एक आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. दोघ जण पार्टनर आहेत. पहिल्या पार्टनरचं नाव आहे श्रेयस आणि दुसऱ्या पार्टनरचं नाव आहे मृणाल आणि ऍडजस्टमेंट देखील दिलेले आहेत. त्याच्यासोबत ट्रायल बॅलन्स सोबत ऍडजस्टमेंट दिलेले आहेत. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे या ट्रायल बॅलन्सवरून आणि ऍडजस्टमेंटवरून आपल्याला ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट सुद्धा बनवायचे त्याच तारखे ॲज ऑन दॅट डेट. तर पहा या ठिकाणी जो ट्रायल बॅलन्स दिलेला आहे त्याचे हे डेबिट बॅलन्सेस आहेत आणि इथे दिलेले जे आहेत ते क्रेडिट बॅलन्स आहेत. आपण आतापर्यंत डिस्कस केलेले की डेबिट बॅलन्स हे कशाचे असतात, असेटचे असतात आणि एक्सपेन्सेसचे डेबिट बॅलन्सेस असतात आणि क्रेडिट बॅलन्सेस कशाचे असतात, तुमची लायबिलिटी आणि इन्कम याचे क्रेडिट बॅलन्स असतात. जर असेट असतील, या ठिकाणी दिलेले आयटम जर असेट असतील तर ते बॅलन्स शीटच्या असेटला ट्रान्सफर करणार आपण. जर एक्सपेन्सेस असतील, डायरेक्ट एक्सपेन्सेस असेल तर तो ट्रेडिंगच्या डेबिट साईडला आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असेल तर तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. म्हणजे ट्रेडिंग ट्रायल बॅलन्समध्ये जे बॅलन्सेस दिले डेबिट बॅलन्सेस म्हणून हे एकतर बॅलन्स शीट असेट, ट्रेडिंग अकाउंट डेबिट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट या तीनच ठिकाणी जाणार आहेत. क्रेडिट बॅलन्सेस जर लॅबिलिटी असेल तर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी लिहिणार. इन्कम जर डायरेक्ट असेल तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला, इनडायरेक्ट असेल तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला. म्हणजे जे क्रेडिट बॅलन्स आहेत 3 ठिकाणी जाणार. फर्स्ट बॅलन्स शीट लॅबिलिटी, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट या ठिकाणी जाणार आहेत. तर आता कुठे जातात, कसे समजून घ्यायचे ते बघूया. जे डेबिट बॅलन्स आहेत ते ओळखायचं, एक्सपेन्सेस आहेत की असेट आहेत आणि त्या पद्धतीने ते ट्रान्सफर करायचं. बघा फर्स्ट दिले आपल्याला कॅपिटल. आता हा कॅपिटलचा बॅलन्स आहे आणि क्रेडिट बॅलन्स आहे बघा 35,000 आणि 20,000. आता हा लॅबिलिटी आहे, परंतु आपण याचं स्पेशल कॅपिटल अकाउंट तयार करतो, त्यामुळे ह्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण हा बॅलन्स ट्रान्सफर करणार कॅपिटलच्या क्रेडिटला. दॅन नेक्स्ट परचेस दिलेला आहे. हा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, ट्रेडिंगच्या डेबिटला. एक्सपेन्सेस आहे परंतु डायरेक्ट आहे म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. सेल्स बघा क्रेडिट बॅलन्स आहे, म्हणजे एकतर इन्कम आहे आणि तो डायरेक्ट इन्कम आहे म्हणून ट्रेडिंगच्या क्रेडिटला. बिल्स रिसिएबल डेबिट बॅलन्स असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला. बिल्स पेएबल क्रेडिट बॅलन्स आहे, लॅबिलिटी बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. कमिशन, आता कमिशनच्या बाबतीत बघा या ठिकाणी कमिशनचा जो बॅलन्स आहे तो आहे डेबिट, म्हणजे हा एक्सपेन्सेस आहे आणि तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे म्हणून तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार. सॅलरी सुद्धा एक्सपेन्सेस आहे परंतु इनडायरेक्ट आहे, प्रॉफिट अँड लॉस डेबिट. इन्शुरन्स 9 मंथ त्याला स्टार मार्क करून घेऊया आणि हा इनडायरेक्ट एक्सपेन्स हा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार. इन्शुरन्सच्या बाबतीत काय सांगितलंय की 9 महिन्याचा इन्शुरन्स पेड केलाय. ऍक्च्युली खर्च जो असणार आहे तो आपल्याला द्यावा लागतो पूर्ण 12 महिन्याचा, पण त्यांनी पेड केलाय 9 महिन्याचा. द्यायचा राहिलाय 3 मंथ्स आउटस्टँडिंग असणार आहे. 3 महिन्याचं काय आहे, आउटस्टँडिंग आहे. बघा 9 महिन्याचा 9,000 आहे, म्हणजे एका महिन्याचा 1,000 रुपये असेल तर 3 महिन्याचा 3,000 रुपये आउटस्टँडिंग असणार आहे. 3,000 रुपये काय असणार आहे, आउटस्टँडिंग. तर हा आउटस्टँडिंग जो असणार आहे तो आपल्याला त्या इन्शुरन्समध्ये ॲड करावा लागेल आणि आपल्याला आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहावं लागेल. याचे 2 इफेक्ट आहेत इन्शुरन्समध्ये ॲड बॅलन्स शीट लॅबिलिटी.
त्यामुळे मी इन्शुरन्सला स्टार मार्क केलं. कसं कॅल्क्युलेशन केलं ते मी तुम्हाला सांगितलंच. प्रीपेड रेंट ॲडव्हान्समध्ये पेड केलं, बेनिफिट भविष्यात भेटेल, डायरेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला. इथं फसण्याची शक्यता असते. मुलांना वाटतं की रेंट आहे म्हटल्यावर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, नाही, पण ते प्रीपेड आहे, भविष्यातला खर्च आहे, या वर्षीचा नाही. म्हणजे तो या वर्षीच्या खर्चामध्ये न दाखवता भविष्यात त्याचा बेनिफिट घेऊ आपण ते बॅलन्स शीटच्या असेटला. क्रेडिटर्स, क्रेडिट बॅलन्स आहे, लॅबिलिटी आहे म्हणून तो बॅलन्स शीट लॅबिलिटीला. डेटर्स हे डेबिट बॅलन्स हे असेट आहे बॅलन्स शीटच्या असेटला. पोस्टेज हा एक्सपेन्सेस आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस डेबिट. फ्री होल्ड प्रिमायसेस हा असेट आहे, डेबिट बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण तो ट्रान्सफर करणार, बॅलन्स शीट असेट. फर्निचर सुद्धा असेट आहे बॅलन्स शीटच्या असेटला. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बॅड डेब्ट्स आहे. हा आपला काय असतो, आपण जो माल विकलेला आहे त्यातनं न रिकवर्ड झालेली अमाऊंट म्हणजेच बॅड डेब्ट्स, म्हणजे आपले पैसे बुडले. तर ते बॅड डेब्ट्स लॉस आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार. कॅश इन हँड असेट आहे बॅलन्स शीटच्या असेटला. कॅश ॲट बँक ही सुद्धा असेट आहे बॅलन्स शीटच्या असेटला. त्याच्यानंतर बघा हा कॅरेज इनवर्ड म्हणजे वाहतुकीचा खर्च आहे, माल कच्चा माल फॅक्टरीपर्यंत आणण्यापर्यंतचा, घेऊन येण्यापर्यंतचा, त्याला इनवर्ड म्हणतो. हा डायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रेडिंगच्या डेबिटला. आणि कॅरेज आउटवर्ड जर असेल तर हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, हा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आणि काही वेळेस कॅरेज इनवर्ड किंवा आउटवर्ड सांगत नाही, नुसतं कॅरेज देतात, तर हा सुद्धा डायरेक्ट म्हणून घ्यायचा ट्रेडिंगच्या डेबिटला. लक्षात घ्या, कॅरेज इनवर्ड दिलं तर ट्रेडिंग डेबिट, कॅरेज आउटवर्ड दिलं तर प्रॉफिट अँड लॉस डेबिट, आणि नुसतं कॅरेज दिलं तर तो सुद्धा ट्रेडिंगच्या डेबिटला. स्टॉक हा ओपनिंगचा स्टॉक आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणार. रिटर्न, आता बघा या ठिकाणी रिटर्न्स काय आहेत, सेल्स रिटर्न आहे आणि परचेस रिटर्न आहे. आणि या रिटर्नच्या बघा इथं डेबिट कॉलममध्ये सुद्धा अमाऊंट आहे आणि क्रेडिट कॉलममध्ये सुद्धा अमाऊंट आहे. डेबिट कॉलममध्ये जी अमाऊंट असणार आहे ती सेल्स रिटर्नची असणार आहे आणि क्रेडिट कॉलममधली जी अमाऊंट असणार आहे ती परचेस रिटर्नची असणार आहे. जो सेल्स रिटर्न असेल तो सेल्समधनं लेस करावा, जो परचेस रिटर्न असेल तो परचेसमधनं लेस करावा लागणार. वेजेस हा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, तो ट्रेडिंगच्या डेबिटला. आणि आउटस्टँडिंग वेजेस, आता ही लॅबिलिटी बघा, क्रेडिट बॅलन्स या ठिकाणी, तो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहिणार आहोत, द्यायचे राहिलेला खर्च आहे. आता आपल्याला काय करावं लागणार आहे, सेल्स आणि परचेसला स्टार मार्क करावं लागणार आहे. तर सुरुवातीला बघा या ठिकाणी परचेस सुद्धा दिले आणि सेल्स सुद्धा दिले, आपण त्याला स्टार मार्क करू. अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल तर समजून घेतलं. ऍडजस्टमेंटमध्ये फर्स्ट काय सांगितलंय त्यांनी की क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे 30,000. आता आपला क्लोजिंग स्टॉक आपली असेट असतो, तो ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला मेन्शन करणार. नेक्स्ट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग आहेत, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे सॅलरी 1,200 आणि कमिशन आहे 400 रुपये. दोन्ही खर्च आउटस्टँडिंग आहेत, याचा अर्थ खर्च झाला परंतु पेड केला नाही. म्हणून हा त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमध्ये सॅलरीमध्ये सॅलरी ॲड करणार, म्हणजे त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमध्ये ॲड. आणि द्यावा लागणारे लॅबिलिटी आहे दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. सॅलरी आणि कमिशनला आपण स्टार मार्क करून घेऊया. सॅलरी आणि कमिशन पहा, सॅलरी कुठं दिलेलं आहे, सुरुवातीला या ठिकाणी सॅलरी दिले, त्याला एक स्टार मार्क करून, त्याच्यावर कमिशन आहे त्याला एक स्टार मार्क करूया. अशा पद्धतीने 2 नंबरची ऍडजस्टमेंट समजून घेतली. 3 नंबरमध्ये डेप्रिसिएट फर्निचर. आता पर्टिक्युलर त्या असेटमधून लेस, म्हणजे फर्निचरमधून लेस करतो आपण, फर्निचरची डेप्रिशिएशनची इफेक्ट माहिती आहे आपल्याला. आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार. आता ही ऍडजस्टमेंट फर्निचरवर आहे म्हणून आपल्याला फर्निचरला स्टार मार्क करावं लागेल, आपण फर्निचरला स्टार मार्क करू. दॅन नेक्स्ट पुढे प्रोव्हाइड फॉर फर्दर बॅड डेब्ट्स. आता बघा बॅड डेब्ट्स आहेत हे डेटर्स मधून लेस करतो. बॅड डेब्ट्स काय करणार, डेटर्स मधून लेस आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आपल्याकडे जुने बॅड डेब्ट जर असतील तर त्याला आपल्याला स्टार मार्क करावं लागतील, त्याच्यामध्ये ते ऍड होणार आहेत. आणि डेटर्स बघा सुरुवातीलाच दिलेत आपल्याला एक 4-5 नंबरला, त्या ठिकाणी डेटर्सला एक स्टार मार्क करावं लागेल. नंबर नेक्स्ट ऍडजस्टमेंट गुड्स ऑफ ₹5,000. बघा गुड्सची व्हॅल्यू 5,000 आहे, डिस्ट्रॉयड बाय फायर, आगीमध्ये जाळाला. म्हणजे तुमचा 5,000 रुपयाचा जो माल आहे तो गेला, त्याचा एक इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला. अँड इन्शुरन्स कंपनी, याचा इन्शुरन्स होता, ऍडमिट अ क्लेम ऑफ ₹2,000. 2,000 रुपये तुम्हाला भरून भेटणार, ते बॅलन्स शीटच्या असेटला. बघा तुमचा 5,000 रुपयाचा माल होता, तो गेला म्हणून ट्रेडिंगच्या क्रेडिटला, त्याच्यामध्ये 2,000 तुम्हाला भरून भेटणार, तो तुमचा फायदा आहे बॅलन्स शीटच्या असेटला. लॉस झाला 3,000 रुपयाचा, तो लॉस आहे तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. असे 3 इफेक्ट ऍडजस्टमेंटचे होणार आहे. आणि शेवटचे ऍडजस्टमेंट श्रेयस अँड मृणाल आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस 2:1.
हा प्रॉफिट आणि किंवा लॉस, नेट प्रॉफिट नेट लॉस शेअर करण्यासाठी युजफुल असणार आहे. तर अशा पद्धतीने प्रॉब्लेम समजून घेतलेला आहे, सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. फर्स्ट ट्रान्सफर करून घ्यायचे डेबिट आणि क्रेडिट बॅलन्सेस. पहिल्यांदा बघा काय दिले, कॅपिटल दिले आणि आपण कॅपिटल अकाउंट तयार केलेला आहे. 35,000 20,000 कॅपिटलचा बॅलन्स दिलाय. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. आणि त्याची जी अमाऊंट आहे ती 35,000 आणि 20,000 रुपये लिहिणार. 35,000 अँड 20,000 20,000. झाला कॅपिटल बॅलन्स लिहून घेतला श्रेयश मृणालचा. परचेस दिलेले आहेत हे आपण आपल्या ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिणार. तत्पूर्वी ट्रेडिंगच्या डेबिटला अगोदर ओपनिंग स्टॉक लिहून घेऊया. नुसता आपण अमाऊंट भेटलेली नाही, टू ओपनिंग स्टॉक आणि त्याच्यानंतर टू परचेस. आणि परचेसवर ॲडजस्टमेंट आहे परचेस रिटर्नची. ती अमाऊंट बघा परचेसची 37,800 रुपये जी आहे ती आपण इनरला लिहिणार आणि एक लाईन मारून घेणार, कारण की याच्यामधनं आपल्याला परचेस रिटर्न मायनस करून टोटल आउटरला घ्यावी लागणार आहे. परचेस झाल्यानंतर पुढं आहे सेल्स. सेल्सवर पण ॲडजस्टमेंट आहे 66,700. हा ट्रेडिंगच्या क्रेडिट लाईन डायरेक्ट इन्कम आहे म्हणून बाय सेल्स आणि अमाऊंट लिहिणार 66,000 66,700 रुपये. याला आपण लाईन मारून घेणार. नेक्स्ट सेल्स झाल्यानंतर बिल्स रिसिवेबल बॅलन्स शीटच्या असेटला लिहावं लागणार आपल्याला बिल्स रिसिवेबल आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती लिहिणार आहे ₹8,000 8,000 रुपये. नेक्स्ट बिल्स रिसिवेबल झाल्यानंतर बिल्स पेएबल आहे ही आपली लॅबिलिटी, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला एक 3-4 ओळी जागा सोडायचं आणि त्याच्यानंतर लिहायचं बिल्स पेएबल आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती लिहिणार आपण 6,500. आउटरला लिहिले 6,500. नेक्स्ट कमिशन हा आपला बघा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला डेबिट बॅलन्स आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जाऊ त्या ठिकाणी लिहू टू कमिशन आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती त्या ठिकाणी लिहिणार आहे 2,400 रुपये आउटरला. याच्यावर ॲडजस्टमेंट वगैरे काही नाही त्यामुळे आउटरला लिहिणार 2,000. हा कमिशन आउटस्टँडिंगची ॲडजस्टमेंट आहे त्याच्यामुळे आपल्याला इनरला लिहावं लागणार आहे प्रॉफिट अँड लॉसच्या इनर कॉलमला. या ठिकाणी आपण हे खोडू. इनर कॉलमला लिहिणार 2,400 रुपये. ॲडजस्टमेंटसाठी एक ओळ जागा सोडायची या ठिकाणी अशा पद्धतीने. नेक्स्ट पुढे जाऊया आपण. कमिशन झाल्यानंतर सॅलरी, सॅलरीवर पण ॲडजस्टमेंट आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच लिहायचं टू सॅलरीज आणि त्याची जी अमाऊंट आहे ती लिहिणार आहे ₹6,000 इनर कॉलम. एक लाईन जागा सोडायची ॲडजस्टमेंटसाठी. सॅलरी झाल्यानंतर इन्शुरन्स आहे 9 मंथ म्हणजेच 9 मंथ. तर हा हिडन ॲडजस्टमेंट आहे इन्शुरन्सची. हा आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच लिहिणार टू इन्शुरन्स ₹9,000. इथं ब्रॅकेटमध्ये लिहू हे किती महिन्याचं आहे 9 महिन्याचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला द्यायचा राहिला आहे 3 महिन्याचा. हा द्यावा लागेल. 9 महिन्याचा 9,000 आहे तर 1 महिन्याचा 1,000 असणार म्हणजे 9,000 भागिले 9 केले तर 1,000 येईल 1 महिन्याला. 3 महिन्याचा द्यायचा राहिला म्हणजे 1,000 गुणिले 3 3,000 राहील म्हणून या ठिकाणी लिहायचं ॲड आउटस्टँडिंग. अमाऊंट लिहिणार 3,000 रुपये आणि टोटलला त्याची लिहिणार आहोत 12,000 रुपये. त्याचा दुसरा इफेक्ट आपण लिहिणार बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आउटस्टँडिंग इन्शुरन्स. अमाऊंट लिहिणार ₹3,000. द नेक्स्ट प्रीपेड रेंट आहे हे बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं आपल्याला प्रीपेड रेंट आणि त्याची अमाऊंट पहा त्या ठिकाणी लिहूया ₹3,000. सन्ड्री क्रेडिटर्स हे आपली लॅबिलिटी आहे. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहून घेऊया सन्ड्री क्रेडिटर्स आणि त्याची अमाऊंट आहे 48,900 48,900 रुपये. दॅन नेक्स्ट सन्ड्री डेटर्स असेट आहे 25,000. बॅलन्स शीटच्या असेटला जावं लागेल आणि त्या ठिकाणी लिहू सन्ड्री डेटर्स आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे डेटर्सची 25,000 इनर कॉलमला लिहिणार. 25,000 इनरला ॲडजस्टमेंटसाठी एक ओळ जागा सोडून द्यायची. हे झालं सन्ड्री डेटर्सचं. नेक्स्ट पुढं पहा पोस्टेज हा आपला एक्सपेन्सेस आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार टू पोस्टेज आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती त्या ठिकाणी लिहून घेऊ आपण ₹1,700 1,700 रुपये. पोस्टेज झाल्यानंतर फ्री होल्ड प्रीमायसेस 17,300 बॅलन्स शीटच्या असेटला. आउटरला लिहिणार फ्री होल्ड प्रीमायसेस आणि अमाऊंट त्या ठिकाणी लिहून टाकणार ₹17,000 17,300 17,300. द नेक्स्ट फर्निचर ही आपली ॲसेट आहे. आपण हे बॅलन्स शीटच्या ॲसेटला रेकॉर्ड करणार. ॲडजस्टमेंट आहे इनरला लिहूया आपण फर्निचर. अमाऊंट ही इनरला रेकॉर्ड करणार फर्निचर आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती आहे ₹20,000 इनर कॉलम 20,000 रुपये इनर कॉलमला
आणि ॲडजस्टमेंटसाठी एक ओळ जागा सोडणार अशा पद्धतीने. आय होप तुम्हाला इथपर्यंत सर्वांना समजलेलं आहे. द नेक्स्ट फर्निचर झाल्यानंतर बॅड डेब्ट्स. आता हा आपला लॉस आहे, हा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला रेकॉर्ड करायचा. लिहिताना इनरला लिहिणार कारण की त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे टू बॅड डेब्ट्स आणि त्याची जी अमाऊंट आहे ती ₹500 इनर कॉलमला लिहिणार. एक ओळ जागा सोडूया बॅड डेब्टसाठी. झालं. बॅड डेब्ट झाल्यानंतर पुढे आहे कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. हे आपल्या असेट आहेत, बॅलन्स शीटच्या असेटला यायचं. खालून 1-2-3 ओळी जागा सोडून लिहायचं कॅश इन हँड. हे मी बॅलन्स शीटच्या असेटला लिहितोय कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. आणि कॅश इन हँडची अमाऊंट आहे ₹4,500 4,500 आणि कॅश ॲट बँकची अमाऊंट आहे ₹16,000 16,000. तर अशा पद्धतीने आपण हे दोन्ही आयटम ट्रान्सफर करून घेतले. कॅरेज इनवर्ड ट्रेडिंगच्या डेबिटला लिहायचं आहे टू कॅरेज इनवर्ड आणि त्याची जी अमाऊंट आहे ती त्या ठिकाणी लिहून घेऊया. ₹1,700 आउटरला 1,700. पुढं कॅरेज आउटवर्ड आहे, हा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचा आहे टू कॅरेज आउटवर्ड आणि त्याची जी अमाऊंट आहे ती आहे ₹1,700. देन नेक्स्ट स्टॉक आहे, हा ट्रेडिंगच्या डेबिटला ओपनिंग स्टॉक आहे 22,500. त्या ठिकाणी लिहून टाकू आपण आउटरला ₹22,500. आणि लास्ट आयटम आहे रिटर्न आहे. रिटर्न आता बघा, हा डेबिट बॅलन्स आहे सेल्स रिटर्न, तो सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला त्या ठिकाणी लिहायचं लेस सेल्स रिटर्न आणि त्याची जी अमाऊंट आहे ती आहे 1,200. बघा 66,700 मधनं जर 1,200 गेले तर 65,500 आउटरला येणार आहेत. देन नेक्स्ट परचेस रिटर्न, परचेसमधून लेस करायचे. परचेस डेबिटला ट्रेडिंगच्या लेस म्हणायचं परचेस रिटर्न आणि त्याची जी अमाऊंट आहे ती आहे 1,800. आउटरला येणार आहे 36,000. तर अशा पद्धतीने परचेस आणि परचेस रिटर्न सुद्धा आपण रेकॉर्ड करून घेतलेले आहेत. नेक्स्ट पुढे बघा, त्यांनी दिलेले वेजेस दिलेले 3,100 ते अगोदर लिहावं लागणार आहे. ट्रेडिंगच्या डेबिटला लिहायचं टू वेजेस, अमाऊंट लिहिणार त्या ठिकाणी ₹3,100 आणि फसवण्यासाठी त्याच्याच खाली आउटस्टँडिंग वेजेस, म्हणजे हा खर्च झाल्यापर्यंत पेड केला नाही म्हणजे आपली लॅबिलिटी आहे, क्रेडिट बॅलन्स लॅबिलिटी असतो म्हणून बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहायचं आउटस्टँडिंग वेजेस आणि त्याची जी अमाऊंट आहे ती ₹1,600. चला, सगळं पोस्टिंग करून झालेलं आहे. आता आपल्याला ॲडजस्टमेंटकडे जायचं. फर्स्ट ॲडजस्टमेंट आपली क्लोजिंग स्टॉकची आहे, तो आपल्याला माहिती ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं. ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहायचं बाय क्लोजिंग स्टॉक आणि त्याची जी अमाऊंट आहे ती बघा किती दिली आपल्याला त्यांनी ₹30,000 आणि याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला आपण लिहिणार क्लोजिंग स्टॉक. त्याची जी अमाऊंट आहे ते आपण लिहू या ठिकाणी ₹30,000. क्लोजिंग स्टॉक लिहून घेतला. नेक्स्ट पुढे जाऊया. नंबर 2च्या आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसमध्ये सॅलरी 1,200 आणि कमिशन 400 हे दोन्ही त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमध्ये ॲड होणार. सॅलरी कमिशन प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिले. पहिल्यांदा सॅलरीकडे जाऊ, त्या ठिकाणी म्हणू ॲड आउटस्टँडिंग सॅलरी आणि तिची अमाऊंट आहे 1,200 1,200. आउटरला 7,200 आणि कमिशन जे आहे तिथे सुद्धा म्हणणार ॲड आउटस्टँडिंग कमिशन आणि कमिशनची अमाऊंट आहे ₹400 आणि आउटरला येणार आहे ₹2,800. या दोन्हीचा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला पहिल्यांदा लिहायचं आउटस्टँडिंग सॅलरीज, अमाऊंट लिहिणार 1,200 आउटर कॉलम आणि त्याच्यानंतर लिहायचं आउटस्टँडिंग कमिशन, अमाऊंट लिहिणार आपण ₹400. अशा पद्धतीने आपण ॲडजस्टमेंट नंबर 2 सुद्धा बघितली. 3 मध्ये सगळ्यांना माहिती असेट डेप्रिसिएट फर्निचर 10%. फर्निचरमध्ये जायचं, फर्निचर बॅलन्स शीटच्या असेटला लिहिले त्या ठिकाणी जायचं आणि लिहायचं लेस डेप्रिसिएशन ॲट 10% आणि 20,000वर 10% ₹2,000 डेप्रिसिएशन असेल ते वजा होईल. आउटरला येतील ₹18,000 आणि याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आपण रेकॉर्ड करायचा टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर, अमाऊंट लिहिणार ₹2,000. नंबर 3 ॲडजस्टमेंट आहे प्रोव्हाइड फॉर फर्दर बॅड डेब्ट्स ₹1,200. आता हे बॅड डेब्ट्स डेटर्समधून लेस करायचं. डेटर्स बॅलन्स शीटच्या असेटला लिहिलेत त्या ठिकाणी यायचं लिहायचं लेस बॅड डेब्ट्स, अमाऊंट लिहिणार ₹1,200 1,200 आणि बघा 25 मधनं 1 गेले 24, 24 मधनं 200 गेले ₹23,800 आउटरला येतील.
आणि 1200चा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला यायचं. त्या ठिकाणी जे बॅड डेब्ट्स लिहिले तिथं म्हणायचं ॲड बॅड डेब्ट्स, कंसात लिहायचे न्यू, अमाऊंट लिहायची 1200 आणि टोटल आउटरला येणारे आपले 1700 रुपये. झालं बॅड डेब्ट झाल्यानंतर पुढं आहे गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. इन्शुरन्स कंपनीकडून 6,000 रुपये 2,000 रुपये भेटलेत, म्हणजे 5,000 रुपयाचा माल गेला, 2,000 भरून भेटले. माल जेवढा गेला तो ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहायचा बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. अमाऊंट लिहिणार ₹5,000 आणि याचा दुसरा इफेक्ट आपण लिहिणार आहोत आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या याचा एक बघा 5,000तले 2,000 भेटले म्हणजे ते इन्शुरन्स क्लेम असं दाखवायचं. इन्शुरन्स क्लेम अमाऊंट लिहिणार ₹2,000, इन्शुरन्स क्लेम 2,000 रुपये भरून भेटणार आहे. आणि 3,000 रुपये ऍक्च्युअल लॉस आहे तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं टू गुड्स लॉस बाय फायर. अमाऊंट लिहिणार ₹3,000, 5,000 रुपयाचा माल जळाला, 2,000 भरून भेटले, ऍक्च्युअल लॉस 3,000 तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आणि लास्ट ऍडजस्टमेंट आहे ती प्रॉफिट अँड लॉस कसा शेअर करायचा ती तिचे इफेक्ट होणार नाहीत. प्रॉब्लेम झालेला आहे, क्लोजिंगला सुरुवात करायचं. पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट आपण क्लोज करूया. पहा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटची टोटल 65, 5, 70 आणि 30 1,05,000 रुपये आपल्याला ट्रेडिंगची क्रेडिट भेटणार आहे. म्हणून क्रेडिटची टोटल आपण लिहून घेणार त्या ठिकाणी 1,05,000 रुपये. ₹1,05,000 तेच डेबिटला लिहिणार 1,05,000 आणि त्यातून सगळ्या अमाऊंट जर लेस केले 22,500, 36, 1,700 आणि 3,100 तर आपला ग्रॉस प्रॉफिट भेटणार आहे आपल्याला 38,100 रुपये. याला म्हणणार आपण टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. अमाऊंट आहे त्याची 38,100 आणि हा ग्रॉस प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन आणि त्याची अमाऊंट लिहिणार 38,100 रुपये आउटरला. आणि जर अंदाज घेतला आपण बघा डेबिट बॅलन्सेस 2 आणि 7, 9 आणि 12 एक 38,000 पर्यंत जाणार नाही. इकडे 38,100 क्रेडिटची टोटल जास्त आहे प्रॉफिट अँड लॉसच्या. म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटची टोटल आपण 38,100 तेच इकडे घेणार 38,100 आणि त्याच्यामधून वरच्या सगळ्या अमाऊंट जर मायनस केल्या तर आपल्याला नेट प्रॉफिट भेटणार आहे ₹6,000. 1, 2, तिसऱ्या ओळीला लिहायचं टू नेट प्रॉफिट, त्याला आपण अंडरलाईन करणार आणि याच्यामध्ये आपल्या दोन्ही पार्टनरची नावं लिहिणार. पहिला पार्टनर जो आहे तो आहे श्रेयस आणि दुसरा पार्टनर आहे मृणाल. बघा त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 2 आणि 1 म्हणजे आपण श्रेयस आणि मृणालला श्रेयसला 2 हिस्से आणि मृणालला जर 1 हिस्सा केला तर असे टोटल 3 हिस्से केले 6,000चे तर ते 2,000 1 हिस्सा येईल. 2,000 गुणिले 2 श्रेयसला येतील 4,000 आणि 2,000 गुणिले 1 मृणालला येतील 2,000. असा तो प्रॉफिट आपण डिस्ट्रीब्यूट केला. हा प्रॉफिट पार्टनरला भेटणार आहे म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय नेट प्रॉफिट. अमाऊंट लिहिणार ₹4,000 अँड ₹2,000 आणि आता हे अकाउंट जर क्लोज केलं आपण तर बघा 35 आणि 4 39,000 श्रेयस आणि इथं 22,000 मृणाल. तेच इकडे डेबिटला लिहिणार 39,000 अँड 22,000 आणि बघा बॅलन्सिंग फिगर सुद्धा येणार आहे 22,000 अँड 39,000. यालाच आपण म्हणणार टू बॅलन्स कॅरीड डाऊन आणि हा बॅलन्स आपण कुठे लिहिणार आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला कॅपिटल लिहायचं कॅपिटल अकाउंट. त्याच्यामध्ये लिहिणार आपण श्रेयस पहिला पार्टनर आणि दुसरा आहे मृणाल. श्रेयसचा कॅपिटल बॅलन्स आपण त्या ठिकाणी लिहून घेणार 39,000 इनर कॉलमला आणि मृणालचा 22,000. त्या दोघांची टोटल आउटरला लिहिणार 61,000. अशा पद्धतीने आपण एक कॅपिटल अकाउंट क्लोज करून बॅलन्स घेतला. आता बॅलन्स शीट जर बघितली तर आपल्याला बघा लॅबिलिटीची जी टोटल असणार आहे ती असणार आहे आपल्या बॅलन्स शीटच्या 1,22,600 1,22,600 रुपये आणि तीच आपण आपल्या असेटची देखील आणणार आहोत 1,22,600 रुपये. म्हणजे आपली बॅलन्स शीट झाली टोटल क्लोज झाली 1,22,600 रुपये. तर आय होप हा प्रॉब्लेम तुम्हाला समजलेला असणार आहे.
पहा विद्यार्थी मित्रांनो, इतक्या सोप्या, साध्या, सरळ पद्धतीने आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेतलं. आपली जी मेथड आहे, ही मेथड जर फॉलो केली तर कोणताही आयटम चुकूनही आपल्याला लिहायचा राहत नाही. सगळे ॲडजस्टमेंट आपण व्यवस्थित सिक्वेन्सली कव्हर करतो. ड्राफ्टिंग आपलं एकदम व्यवस्थित असतं. त्याच्यामुळे परीक्षेत देखील चांगले मार्क पडतात. म्हणजे मी ज्या पद्धतीने सांगतोय त्याच पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह केलं तर त्याचा बेनिफिट तुम्हाला एक्झाममध्ये नक्कीच बघायला भेटणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथंच थांबूया. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचं धन्यवाद. व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आज पुरतं इथंच थांबू. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे एक्झाम्पल बघूया. तोपर्यंत सर्वांना बाय. टेक केअर.